जर्नीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष डोर टू डोर सुद्धा तुमचं उत्पादन सेल केलंय, मग ते ऑफिसेस एक्झिबिशन असतील आणि हीच तुमची मोठी होण्याची एक ब्लीच हे जर्नी कोणाला आहे. माहितीच नव्हतं. एक्झॅक्टली. त्यांना कपड्याचं ब्लीच माहिती होतं, ह्याचं ब्लीच माहिती होतं, तोंडाला लावायचं ब्लीच माहितीच नव्हतं आणि स्किनवर ब्लीच असतं हे पण माहिती नव्हतं. ते पहिल्यापासून आम्हाला लोकांना शिकवायला लागलं. आम्ही त्यांना ट्रेन करावे लागले. वेगवेगळे स्किन टाईप्सवर आम्ही वेगळे वेगळे अमाऊंट ऑफ पावडर घेऊन आम्ही वेगळे वेगळे करून दाखवायचं होतं त्यांना. एकदा त्यांना कळलं ना कसं वापरायचं की फटाफट फटाफट जायला लागलं. यु नो, त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला जरा त्रास झाला. आम्ही पहिले कितीक वर्ष लोकांना शिकवत गेलो, डेमॉन्स्ट्रेशन्स केले सोसायटीजमध्ये, महिला मंडळमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये. त्यामुळे सगळ्यांना कळलं. कारण की काय झालं ना, हे नेसेसिटी आहे लोकांना कॉन्फिडंट व्हायला. जसं आता नाही पण त्यावेळेस लोक शेव करायचे तर वेगळे दिसायचे, त्यांना कसं वाटायचं ना पुरुषांना पण, तसं बायकांना काहीतरी पाहिजे की ज्यांनी की ते उठून दिसतात, त्यांनी ज्यांनी की ते चांगले दिसतात. हां, तर त्यांना ते मिळालं. खरंय खरंय. आणि आपण गप्पा मारत असताना तुम्ही एक मजेशीर प्रसंग याबद्दलचा सांगितलेला, मला असं वाटतं हे पण आपण सांगितलं पाहिजे, जो ओव्हर ब्लीच वापरल्यानंतर इम्पॅक्ट आला होता. हो, आता एका बाईला वाटलं, होती साऊथ इंडियन, तिला वाटलं आपण ब्लीच जास्त वेळ ठेवलं तर आपण जास्त गोरे होऊ. आता ब्लीचिंग ही एक प्रक्रिया आहे की जी 15 मिनिटात मॅक्सिमम होते, 15 मिनिटानंतर निघून जाते. त्याला काही त्याच्यानंतर हे होत नाही जास्त. पण हिने पूर्ण रात्र ब्लीच ठेवलं आणि सकाळी बघते तर तिचे सबंध केस पांढरे फोट्ट झाले, म्हणजे ओव्हर ब्लीच झाले आणि ते कॅमोफ्लॅज व्हायच्या अगोदर ऐवजी दिसायला लागले. त्यामुळे आम्ही खूप लोकांना सांगायचो किती वेळ ठेवा तुम्ही, हे स्किन असेल तर इतक्या वेळ ठेवा, असं स्किन डार्क स्किन असेल तर 5 मिनिटं ठेवा, असं आम्ही लोकांना इन्स्ट्रक्शन शीट्समध्ये सांगायला लागलो. बर बर. आणि आता हे सगळी तुमची जर्नी सुरू होती, अगदी तुम्ही बाळासारखं या ब्रँडला मोठं केलं. आणि ही ब्रँड जेव्हा अशी मोठी झाली त्याच्या यशामागचं काय रहस्य असं होतं की त्यामुळे मला, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की मला सुरुवातीपासून प्रॉफिटेबल ती गोष्ट ठरलेली आहे. हो, माझं रहस्य असं होतं की डेमॉन्स्ट्रेशन. येस. आम्ही प्रत्येक एक्झिबिशन्समध्ये लोकांना डेमॉन्स्ट्रेशन द्यायचो आणि लोकांना आवडायचं. शेवटी असं झालं की लोक आमच्या ऑफिसमध्ये येऊन ब्लीच करून घ्यायला लागले. काय म्हणता? आणि आम्ही त्यांना ब्लीच करायला लागलो. त्यांना पार्टीला जायच्या अगोदर आमच्या ऑफिसमध्ये, जसं पार्लरला जातात ना लोक, तसं आमच्या ऑफिसमध्ये नरिमन पॉईंटला येऊन ब्लीच करून जायचे. तसं लोकांना वाटायला लागलं आणि आमच्या समोर केलं ना तर त्यांना खूप चांगलं वाटलं, धैर्य वाटलं. हा, आता आपण सुंदर दिसतो, बस. खरंय खरंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कारण तो एक महत्वाचा टप्पा तुमच्या या ब्रँडच्या सुरुवातीच्या जर्नीत आला की एवढं मोठं वटवृक्ष डाबरमध्ये विकण्याचा जो काही तो निर्णय होता, ओव्हरऑल त्यामध्ये सुद्धा भावनिकदृष्ट्या तुम्ही खूप जोडला गेला होतात. काय ते विचार होते, काय त्यावेळेस तुमच्या भावना होत्या? मला वाटलं हे ब्लीच किती वेळ चालणार, म्हणजे असं आहे ना की नंतर दुसऱ्या वेज आल्या ज्यांनी का केस काढू शकतो. IPL आलं, इलेक्ट्रोलिसिस आलं किंवा लेझर आलं, ज्यांनी का हेअर रिमूव्हल आलं. त्यामुळे ब्लीच असा हा प्रकार थोडा कमी होत होता. पण त्याच्या अगोदरच मला वाटलं की दिस इज इट, यु नो, आय डोंट वॉन्ट टू डू ब्लीच एनिमोर. मी ते स्वतःलाच म्हटलं की, आणि आम्ही म्हणायच्या अगोदर खरं किती लोक आम्हाला अप्रोच झाले. नॉट ओनली डाबर, विप्रो, गोदरेज, एव्हरीबडी वॉज अप्रोचिंग. डाबर वन द बिड, सो इट इज ओके. पण बाकीचे लोक पण आम्हाला अप्रोच झाले होते विकत घ्यायला.